हाय, मी ध्रुवी. आज मी गावी गेले होते तेव्हाचा व्हिडिओ शेअर करते. खूप काही तर मम्माला काढायला वेळ नाही भेटला, पण मम्माने जेवढं काही शूट केले ते आज मी तुम्हाला दाखवते. तसं तर आम्हाला निघायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे आम्हाला रात्री पोचायलाही खूप लेट झालं. आधी गाडीत बसल्यावर थोडीशी पेटपूजा करून घेतली, मग म्हटलं नंतर बघूयात बाकी. आम्हाला जातानाच रस्त्याने रात्र झाली होती, त्यामुळे गाडीतून बाहेरचं तर काहीच दिसत नव्हतं. मग म्हटलं चला थोडंसं माऊबरं खेळूयात आणि थोडासा डान्सही करूयात, तेवढाच वेळ जाईल माझा. माऊसोबत खेळून झाल्यावर मग मी दादाला पकडलं आणि दादासोबत ही मस्ती केली, कारण मोठ्या दादासोबत खेळायला मस्ती करायला मला खूप आवडतं. दादा माझ्यासाठी घोडा बनतो आणि मला सायकलवरही खेळवतो. असे खूप सगळे लाड करतो तो माझे, त्यामुळे तो माझा फेवरेट आहे बरं का. अशीच मज्जा मस्ती करत जेवणाचीही वेळ झाली. मग आम्ही जेवायला थांबलो. प्रवास करून तर थोडासा कंटाळा आलाच होता, मग थोडीशी फ्रेश पण झाली. फ्रेश होऊन येऊन पाहती तर काय, जेवणाची ऑर्डर कोणीच दिली नाही. मग म्हटलं चला आपणच पुढाकार घ्यावं आणि पटकन जेवणाची ऑर्डर देऊन घेतली. मग मसाला पापड खाऊन पटकन जेवण करून घेतलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. रात्री पोहोचल्यावर तर पटकन झोपूनच गेली. सकाळी उठल्यावर मस्त आईकडून आंघोळ केली. आई तर माझी खूप वाट पाहत होती, त्यामुळे तुम्ही तर पाहू शकता ती तर किती आनंदी आहे. मग मस्त रेडी होऊन बाबासोबत बाहेर निघाले. लगेच संध्याकाळी आम्हाला एका कार्यक्रमासाठी जायचं होतं. आई बाबासोबत थोडासा टाईम स्पेंड करून संध्याकाळी कार्यक्रमाला जाण्यासाठी रेडी झाले. कार्यक्रमामध्ये गेल्यावर मम्माला काही शूट करायला वेळ नाही भेटला. तिकडे गेल्यावर मला माझ्यासारखे छोटे छोटे फ्रेंड भेटले. मग मी त्यांच्यासोबत खूप मस्ती केली. ही पहा, ही माझी छोटी माऊ. माझ्या छोट्या माऊलाही मी खूप दिवसांनी भेटले होते. घरी आल्यावर आम्ही लगेच कार्यक्रमाला आलो होतो, त्यामुळे माऊला माझ्यासोबत घालवायला वेळच नाही भेटला. मग माऊ तिथे माझ्यासोबत टाईम स्पेंड करत होती. चला तर मग आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. ओके, बाय.